नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण भूमितीतील मूलभूत संकल्पना या भागाचा अभ्यास करणार आहोत। सर्व भूमितीतील मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या सर्व आपण इथे बघणार आहोत। पहिल्यांदा आपण पाहणार आहोत बिंदू। तर बिंदू म्हणजे काय, तर कागदावरील एक छोटासा टिंब किंवा कागदावरील लहानसा टिंब असं आपण म्हणू शकतो। याला आपण A to Z यामधले कोणत्याही अक्षरामधलं म्हणजे कोणतेही अक्षर नाव म्हणून देऊ शकतो आणि याचं वाचन करताना आपण बिंदू A असं वाचन करणार। मी दुसरा एक बिंदू घेतला, याचं वाचन आपण बिंदू B असं करणार आहोत। अजून एक बिंदू घेतला, याचं वाचन आपण बिंदू C असं करणार। अजून एक बिंदू घेतला, याचं वाचन आपण बिंदू D असं करणार आहोत। दुसरी संकल्पना आहे आपली रेषा। आता रेषा म्हणजे काय, तर अशी रेषा जी दोन्ही बाजूंनी अमर्याद असते। म्हणजे मी आता इथे एक रेषा काढते, ही रेषा आपण कितीही वाढवू शकतो, म्हणून याच्या दोन्ही टोकांना दोन बाण काढतात। हिला नाव आपण दिलं AB, म्हणजे हिचं वाचन करताना रेषा AB असंही करू शकतो किंवा रेषा BA असंही वाचन करू शकतो। रेषा AB किंवा रेषा BA जी दोन्ही बाजूंना अमर्यादित वाढत जाते। पुढची आपली संकल्पना आहे रेषाखंड। आता रेषाखंड म्हणजे काय, तर अशी रेषा ती दोन्ही बाजूंना मर्यादित असते, जी दोन्ही बाजूंना मर्यादित असते, जिला आपण दोन्ही बाजूंनी ॲरो काढत नाही आणि जी एकदा काढली की तिला आपण वाढवता येत नाही। मग हे रेषाखंड आपण रेख AB असंही लिहू शकतो किंवा रेषाखंड AB असंही याचं वाचन करू शकतो किंवा रेख BA असंही याचं वाचन करू शकतो किंवा रेषाखंड BA असंही याचं वाचन करू शकतो। जी रेषा दोन्ही बाजूंनी खंडित असते तिला रेषाखंड असं म्हणतात। म्हणजे थोडक्यात खंडित म्हणजे मर्यादित असते, तिला रेषाखंड असं म्हटलं जातं। पुढची संकल्पना आहे आपली किरण। आता किरण काढताना त्याचा एक आरंभ बिंदू असतो आणि एका साईडला ॲरो म्हणजे बाण असतो। आता A हा याचा मी आरंभ बिंदू म्हणतो। A हा किरणाचा आरंभ बिंदू झाला आणि रेषा B या म्हणजे A या बिंदूपासून सुरू होऊन B या ठिकाणी ती जाते, पण B च्या पुढे ती अमर्यादित वाढत जाते। म्हणजे बाणाच्या एकाच दिशेने रेषा ही अमर्यादित असते, तिला आपण किरण असं म्हणतो। मग किरणचं वाचन करताना नेहमी किरण AB असं केलं पाहिजे। किरण AB म्हणजे आरंभ बिंदूपासून ॲरोकडे म्हणजे बाणाकडे वाचन करत जायचं, आरंभ बिंदूपासून बाणाकडे वाचन करत जायचं। किरण BA असं याचं वाचन होत नाही, किरण BA असं वाचन होत नाही। उलटं आपण किरण लिहत नाही किंवा त्याचं वाचनही होत नाही। म्हणजे किरण जिथे तुमचा आरंभ बिंदू असेल तिथून सुरुवात करून बाणाकडे जायचं, म्हणजे तो तुमचा होतो किरण AB। पुढची संकल्पना आहे आपली एकरेषीय बिंदू। एकरेषीय बिंदू म्हणजे एका सरळ रेषेत असणारे बिंदू, म्हणजे ज्या बिंदूमधून एक सरळ रेषा जाऊ शकते। म्हणजे आता मी इथे 1 2 3 आणि 4 असे 4 बिंदू घेतले, ज्यांना आपण नाव देऊया A B C आणि D। बिंदू A, बिंदू B, बिंदू C आणि बिंदू D, जे आपण एका पट्टीच्या सहाय्याने जोडणार आहोत। ही आपली झाली एक रेषा। म्हणजेच जर दिलेले बिंदू एकाच रेषेवर असतील तर त्या बिंदूंना एकरेषीय बिंदू असे म्हणतात।
एकरेषीय बिंदूची व्याख्या काय आहे? जर दिलेले सर्वच्या सर्व बिंदू जर एकाच रेषेवर असतील तर त्या बिंदूंना एकरेषीय बिंदू असे म्हणतात. मग आता सोबतच्या ही जी काय आकृती आहे याच्यामध्ये बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी आणि बिंदू डी हे एकरेषीय आहेत. हे एकरेषीय आहेत. म्हणजे जर दोनपेक्षा जास्त बिंदू जर एका रेषेवर असतील तर ते सर्व बिंदू हे एकरेषीय असतात. आणि कोणत्याही दोन बिंदूंमधून एक आणि एकच रेषा जाते. कोणत्याही दोन भिन्न बिंदूंमधून एक आणि एकच रेषा जाते. म्हणजे मी आता इथे पी आणि क्यू असे दोन भिन्न बिंदू घेतलेत तर त्यामधून एक आणि एकच रेषा आपली जाणार आहे. वेगळी अजून रेषा जाणार नाही. एकरेषीय बिंदू म्हणजे एकाच रेषेवर असणारे सर्व बिंदू आणि जर कोणतेही दोन भिन्न बिंदू घेतले तर त्यामधून एक आणि एकच अशी रेषा जाते. पुढचा पॉइंट आहे आपला नैकरेषीय बिंदू. नैकरेषीय बिंदू. आता नैकरेषीय बिंदू म्हणजे काय? तर सोपं आहे. जे बिंदू एकरेषीय नाहीत त्या सर्व बिंदूंना आपण नैकरेषीय म्हणणार आहोत. म्हणजेच कोणतेही तीन किंवा तीनपेक्षा जास्त बिंदू जर एका सरळ रेषेत नसतील तर त्यांना नैकरेषीय बिंदू असे म्हणतो. ते आपण मी बी, सी, डी आणि ई असे काही बिंदू काढून घेतलेले आहेत. हे जर आपण जोडायचा प्रयत्न केला तर ते एका सरळ रेषेत अजिबात जोडले जाणार नाही. आपल्या लक्षात येईल आपण ए आणि डी म्हणजे दोन बिंदू आपण जोडू शकतो पण तिन्हीच्या तिन्ही बिंदू आपण जोडू शकत म्हणजे एका सरळ रेषेत जोडू शकत नाही. त्यामुळे बिंदू ए, बी, सी, डी आणि ई हे सर्व नैकरेषीय बिंदू आहेत. हे सर्व नैकरेषीय बिंदू आहेत. पुढची कन्सेप्ट आहे आपली कोन. तर कोन म्हणजे काय? तर एकच आरंभबिंदू असणाऱ्या आणि दोन वेगवेगळ्या दिशांना जाणाऱ्या किरणांमुळे वेगवेगळ्या दिशेला जाणाऱ्या किरणांमुळे जी आकृती तयार होते त्या आकृतीला आपण कोन असे म्हणतो. हा एकच आरंभबिंदू ओ घेऊया आपण आरंभबिंदू. इथून हा एक किरण म्हणजे ओ ए हा एक किरण आणि ओ बी हा एक किरण. या दोन किरण पण हे दोन्ही किरण दोन वेगवेगळ्या दिशांना जात आहेत म्हणून या आकृतीला आपण कोन असे म्हणणार आहोत. तर कोन लिहिताना हा कोन एका अक्षराने पण दाखवता येतो म्हणजे कोन ओ असाही लिहिला जातो किंवा तीन अक्षरांनी कोन ए ओ बी किंवा कोन बी ओ ए या टाईपमध्ये पण लिहिला जातो. म्हणजे तीन पद्धतीने आपल्याला कोनाचं नाव लिहिता येतं. एक म्हणजे सिंगलमध्ये कोन ओ, दुसरा ए ओ बी आणि तिसरा कोन बी ओ ए. कोन बी ओ ए. आता हा कोन नेहमी कोनमापकाच्या सहाय्याने मोजला जातो. कोन हा कोनमापकाने मोजला जातो. कोनाचं माप हे 0 पेक्षा जास्त व 360 पेक्षा कमी असतं. कोनाचं माप हे 0 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी असतं. आणि शून्य कोनाचा जो कोन असतो त्याला शून्य कोन म्हणजे ज्या कोनाचं माप 0 अंश असतो त्याला शून्य कोन असं म्हटलं जातं. तर आपण कोनाचे प्रकार बघूया. पहिला प्रकार आहे लघुकोन. पहिला प्रकार आहे आपला लघुकोन. तर लघुकोन म्हणजे काय? तर ज्या कोनाचं माप 90 अंशपेक्षा कमी किंवा 0 अंशपेक्षा जास्त, 90 अंशपेक्षा कमी आणि 0 अंशपेक्षा जास्त असतं. म्हणजे 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी त्या कोनाला आपण
लघुकोन असं म्हणणार आहोत. आता या कोनाचं माप कसं मोजायचं, तर इथे आपल्याला कोन मापकामध्ये 0 आणि इथे पण 0 दिसतोय, प्लस इथे 180 आणि इथे 180 अशा संख्या दिसत आहेत. आपल्याला कोन मोजताना काय करायचं आहे, एक ट्रिक लक्षात ठेवायची नेहमी. आता हा कोन आपल्याला मोजायचा आहे. मग कोन मोजताना आपण ही इथे जी काही रेषा दिसते, ही रेषा या कोनाच्या इथे मधोमध बरोबर लावायची आणि कोनाची बाजू ज्या दिशेला आहे, कोनाची बाजू आता आपली या दिशेला आहे, या दिशेला बाजू नाहीये, म्हणून कोनाची बाजू ज्या दिशेला असेल, म्हणजे कोनाचा जो किरण असेल तो या रेषेवर जिथे असेल तिथला 0 पकडायचा. या साईडचा 0 पकडायचा नाही, इथला 0 पकडायचा. ज्या साईडला बाजू त्या साईडचा 0 पकडायचा आणि तिथून आपण तो कोन मोजत जायचा. म्हणजे इथला 0 पकडायचा, 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 60. आता हा कोन आपला 60 अंशाचा आहे. म्हणजेच याचं माप 0 पेक्षा म्हणजे 0 अंशपेक्षा जास्त व 90 अंशपेक्षा कमी आहे. म्हणून या कोनाला लघुकोन असे म्हटले जाते. म्हणून या कोनाला लघुकोन असे म्हटले जाते. मग जर 89 अंशाचा कोन असेल तर त्या कोनाला सुद्धा आपण लघुकोनच म्हणणार. 89 अंशाचा जर कोन असेल तर त्या कोनाला सुद्धा आपण लघुकोनच म्हणणार आहोत. पुढचा आपला प्रकार आहे काटकोन. तर काटकोन म्हणजे काय, तर ज्या कोनाचे माप 90 अंश असतो, ज्या कोनाचे माप 90 अंश असते त्या कोनाला काटकोन असे म्हणतात. म्हणजे 90 अंश असणाऱ्या 90 अंशाच्या मापाला काटकोन असं म्हटलं जातं. आपण आता काटकोन काढून बघूया. इथून आपण रेष काढली एक, हा बाण झाला आपला म्हणजे किरण झालाय. इथे आपण लावलंय मधला पॉइंट. ज्या साईडला बाण आहे किंवा ॲरो आहे किंवा ही बाजू आहे कोनाची, त्या बाजूपासून 0 अंश मोजायचा, 90 अंश. तसं पण 90 अंश कुठूनही मोजला तरी तो सेमच येणार आहे, कारण तो स्पेशल कोन आहे 90 अंशाचा कोन. आणि आपण याला इथे असं चौकोनासारखं चिन्ह करतो. याचा अर्थ होतो की या मापाचा म्हणजे या कोनाचं माप 90 अंश आहे. काटकोन कोणाला म्हणतो, ज्या कोनाचे माप 90 अंश असतात त्या कोनाला काटकोन असे म्हटले जाते. पुढचा आपला कोनाचा प्रकार आहे विशाल कोन. आता विशाल कोन म्हणजे काय, ते ज्या कोनाचं माप 90 पेक्षा जास्त व 180 पेक्षा कमी असतं त्या कोनाला आपण विशाल कोन असं म्हणणार आहोत. आता इथे आपण हा 90 लघुकोन बघितला, काटकोन बघितला. काटकोन म्हणजे इथे 90. मग आपण जर 90 अंशापेक्षा जास्त माप घेतलं तर तो कोन आपला होणार आहे विशाल कोन, 90 अंशापेक्षा जास्त. या कोनाचं माप आहे आपल्या 120 अंश. 120 अंश. लक्षात ठेवा, या साईडला जिथे 0 असतो त्या साईडनेच आपल्याला माप मोजत जायचं आहे. म्हणजे आपलं माप अगदी ॲक्युरेट येणार आहे. AOB. आता या कोनाचं माप कसं लिहिलं जातं, म्हणजे कोणत्याही कोनाचं माप, तर माप कोन AOB बरोबर 120 अंश. माप कोन AOB बरोबर 120 किंवा माप कोन O बरोबर 120 अंश. माप कोन B बरोबर O बरोबर 120 अंश. विशाल कोनाचं माप, विशाल कोन कसा ठरवला जातो, तर ज्या कोनाचं माप 90 पेक्षा जास्त आणि 180 अंशपेक्षा कमी असते त्या कोनाला विशाल कोन असे म्हटले जाते. पुढचा प्रकार आहे आपला सरळ कोन. सरळ कोन. तर सरळ कोन म्हणजे काय, की ज्या कोनाचं माप 180 अंश असतं, ज्या कोनाचं माप 180 अंश असतं
त्या कोनाला सरळ कोन असे म्हटले जाते. आता हा कोन, याचं माप 180 अंश आहे, म्हणजेच हा कोन आपला सरळ कोन झाला. सरळ कोन कधी ओळखायचा आणि कसा ओळखायचा? ज्या कोनाचं माप 180 अंश असतं त्या कोनाला आपण सरळ कोन म्हणणार आहोत. आपली पुढची संकल्पना आहे त्रिकोण. आता त्रिकोण म्हणजे 3 कोन असलेली बंदिस्त आकृती. 3 कोन असलेली बंदिस्त आकृती. त्रिकोणाला 3 बाजू असतात. त्रिकोणाला किती बाजू असतात? 3. त्याचप्रमाणे त्रिकोणाला 3 शिरोबिंदू पण असतात. इथे मी त्रिकोणाची आकृती काढली ज्यामध्ये आपण तिन्ही ठिकाणी ती आकृती बंदिस्त आहे. म्हणजे या त्रिकोणाला हा एक कोन, हा एक कोन आणि हा एक कोन, असे 3 कोन आहेत. असे 3 कोन आहेत. म्हणजे कोन ए, बी आणि सी. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात? 3. त्या शिरोबिंदूंची नावं आहेत शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी आणि शिरोबिंदू सी. त्रिकोणाला बाजू पण 3 आहे. 1, 2, 3. म्हणजे बाजू ए बी ही एक बाजू आहे, बाजू बी सी ही एक बाजू आहे आणि बाजू ए सी ही सुद्धा एक बाजू आहे. म्हणजे बाजू ए बी, बी सी आणि ए सी या 3 बाजू आहेत. त्रिकोणाला 3 कोन आहेत. त्रिकोणाला कोन आहेत 3, बाजू आहेत 3, कोन पण 3 आहेत. कोन ए, कोन बी आणि कोन सी. कोन ए, कोन बी आणि कोन सी. त्याचप्रमाणे कोन ए आपण बी ए सी या पद्धतीत पण लिहू शकतो. कोन बी आपण कोन ए बी सी या पद्धतीत पण लिहू शकतो आणि कोन सी आपण कोन बी सी ए या पद्धतीत सुद्धा लिहू शकतो. म्हणजे कोन ए आपण 3 अक्षरी लिहायचा झाला तर बी ए सी किंवा सी ए बी, म्हणजे कोन सी ए बी असाही लिहू शकतो. दुसरा कोन ए बी सी हा कोन ए बी सी असाही लिहू शकतो किंवा कोन सी बी ए असाही लिहू शकतो. कोन बी सी ए हा कोन ए सी बी असा सुद्धा लिहू शकतो. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही 180 असते. म्हणजे कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी या तिन्ही कोनांची बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला 180 अंश मिळते. ती बेरीज आपल्याला 180 अंश मिळते. पुढचा पॉइंट, त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून. पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण ज्याच्या तिन्ही बाजू समान असतात. ज्याच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्याला आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो. आणि समभुज त्रिकोणामध्ये प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. समभुज त्रिकोणामध्ये प्रत्येक कोनाचं माप हे 60 अंश असतं. याच्या सर्व बाजू एकरूप असतात. आता एकरूप म्हणजे काय तर बाजू ए बी एकरूप बाजू ए सी, एकरूप बाजू बी सी. हे एकरूप, याला एकरूप असं म्हणतात. एकरूप म्हणजे समान लांबीचे. एकरूप म्हणजे समान लांबीचे. या चिन्हाला एकरूप म्हणजे 2 रेषा आणि आडवा एस याला आपण एकरूप असं म्हणणार आहोत. म्हणजे बाजू ए बी, ए सी आणि ए सी या एकरूप आहेत. एकरूप बाजू आपण सेम चिन्हाने दाखवल्या आहेत. एकरूप बाजू आपण सेम चिन्हाने दाखवल्या आहेत.
याचा प्रत्येक कोन म्हणजे माप कोन ए बरोबर 60 अंश, माप कोन बी बरोबर पण 60 अंश, माप कोन सी बरोबर पण 60 अंश. याचा प्रत्येक कोन हा 60 अंशाचा आहे. अजून एक छोटासा पॉइंट समभुज त्रिकोणाबद्दल. तर समभुज त्रिकोण हा कधीही विशाल कोन त्रिकोण नसतो, तो नेहमी लघुकोन त्रिकोणच असतो. म्हणजे समभुज त्रिकोण हा कधीही विशाल कोन त्रिकोण असणार नाही, तो नेहमी लघुकोन त्रिकोणच असणार आहे. आपला त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण. तर समद्विभुज त्रिकोण कसा ओळखायचा? तर ज्या त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी सारखी असते तो समद्विभुज त्रिकोण. आता या त्रिकोणामध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये ए बीची लांबी आहे 7 सेमी आणि ए सीची लांबी आहे 7 सेमी आणि बी सी आहे आपला 4 सेमी. म्हणजेच बाजू ए बी आणि बाजू तुमची बी सी ए सी या एकरूप आहेत. बाजू ए बी आणि बाजू ए सी या एकरूप आहेत, म्हणजेच यांची लांबी समान आहे. म्हणून या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हटले जाते. बाजूंची लांबी समान असते आणि बाजू एकरूप सुद्धा असतात. जर बाजूंची लांबी समान असेल तर त्या बाजू एकरूप असतात. म्हणून ए बी आणि ए सी या एकरूप झाल्या आणि त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज त्रिकोण होतो. आता ज्या दोन बाजू एकरूप असतील, म्हणजे कोणत्याही त्रिकोणाच्या ज्या बाजू एकरूप असतील त्यांच्या त्या बाजूंसमोरचे कोन सुद्धा एकरूप असतात. म्हणजे ए सी या बाजूसमोरचा कोन आहे बी, ए सी या बाजूसमोरचा कोन आहे बी आणि ए बी या बाजूसमोरचा कोन आहे सी. म्हणजे ए बी आणि सी म्हणजे कोन बी आणि कोन सी हे दोन्ही कोन एकरूप असतात. म्हणजे कोन सी जर 50 अंशाचा असेल तर कोन बी सुद्धा 50 अंशाचाच असतो. म्हणजे लक्षात ठेवायचं, एकरूप बाजूसमोरचे कोन सुद्धा एकरूपच असतात. एकरूप बाजूसमोरचे कोन पण एकरूपच असतात. पुढचा पॉइंट आहे आपला विषमभुज त्रिकोण. म्हणजे ज्या त्रिकोणामध्ये कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात, कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हटले जाते. म्हणजे आता इथे आपण ही एक बाजू काढली त्रिकोणाची, ही एक बाजू काढली आणि ही एक बाजू काढली. यामध्ये तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत. समजा ही 5 सेमी असेल, ही 3 सेमी असेल, तर ही आपली 7 सेमी आहे. त्रिकोण पी क्यू आणि आर तिन्ही बाजू वेगवेगळ्या, कोणत्याही दोन बाजू समान नाहीत, म्हणून ह्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हटले जाते. तिन्ही बाजूंची लांबी सारखी नसते. तसंच यामध्ये कोन पी, कोन क्यू आणि कोन आर हे सुद्धा वेगवेगळ्या मापाचे असतात. विषमभुज त्रिकोण हा सुद्धा लघुकोन, काटकोन किंवा विशालकोन त्रिकोण असतो. पुढचा आपला प्रकार आहे त्रिकोणाचा प्रकार आहे कोनांवरून. कोनांवरून त्रिकोणाचे प्रकार. पहिला प्रकार आहे लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण. त्रिकोण कसं ओळखायचं? तर ज्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचं माप 90 अंशपेक्षा कमी असतं त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण म्हणतात. तिन्ही कोनांचे माप 90 पेक्षा कमी त्या त्रिकोणाला आपण लघुकोन त्रिकोण असं म्हणणार आहोत. 90 पेक्षा कमी. ए बी सी. कोन ए आपण 60 घेऊया, कोन बी आपण 50 घेऊया, तर कोन सी आपला येणार आहे 70. तिन्ही कोन हे 90 अंशपेक्षा
लहान आहेत, म्हणून त्रिकोण ABC हा लघुकोन त्रिकोण आहे. पुढचा त्रिकोण आहे आपला, त्रिकोणाचा प्रकार आहे काटकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो, म्हणजे कोणत्याही त्रिकोणामध्ये जर एका कोनाचं माप 90 अंश असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. 90 अंश माप असेल तर तो काटकोन त्रिकोण असणार आहे. हे आपण त्रिकोण काढलंय PQR. क्यूचं माप आपलं 90 आहे, म्हणून त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण होतो. 90 अंश समोरची बाजू, 90 अंश कोणासमोरची बाजू हा आपला कर्ण असतो, म्हणजे बाजू PR हा आपला कर्ण झाला. आणि कर्णाची लांबी ही इतर दोन बाजूंच्या लांबींपेक्षा जास्त असते. काटकोन त्रिकोण हा कधीही समभुज त्रिकोण नसतो. काटकोन त्रिकोण हा कधीही समभुज त्रिकोण नसतो, कारण त्याचा जो कर्ण असतो तो इतर दोन बाजूंच्या लांबीपेक्षा जास्तच असतो, म्हणून काटकोन त्रिकोण हा कधीही समभुज त्रिकोण होणार नाही. पुढचा पॉइंट आहे आपला विशालकोन त्रिकोण. त्रिकोण ABC मध्ये एक कोन 130 अंशाचा आहे, म्हणजे ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशपेक्षा मोठा असतो त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण असे म्हटले जाते. ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशपेक्षा मोठा असतो त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण असं म्हटलं जातं. विशालकोन त्रिकोण हा विषमभुज त्रिकोण असू शकतो, समद्विभुज त्रिकोण असू शकतो, मात्र तो समभुज त्रिकोण असू शकत नाही. विशालकोन त्रिकोण हा कधीही समभुज त्रिकोण असणार नाही, कारण समभुज त्रिकोणामध्ये तीनही कोन हे 60 अंशाचे असतात. पुढचा पॉइंट आहे आपला चौकोन. तर चौकोन म्हणजे नेमकं काय, तर ज्याला 4 बाजू असतात आणि 4 बाजूंनी बंदिस्त अशी आकृती, त्या आकृतीला आपण चौकोन असं म्हणणार आहोत. चौकोनाला आपण ABCD अशी 4 नावे देतो आणि चौकोनाची नावे आपण 8 प्रकारे सांगू शकतो. म्हणजेच चौकोन ABCD असंही लिहू शकतो, चौकोन BCDA असंही लिहू शकतो, चौकोन CDAB, चौकोन DABC, चौकोन ADCB, चौकोन DCBA, चौकोन CBAD, चौकोन BADC. 8 प्रकारे, या अशा 8 प्रकारे आपण चौकोनांची नावे सांगू शकतो. चौकोनाला 4 बाजू असतात, 1 2 3 4. चौकोनाला 4 कोन असतात, 1 2 3 4. आणि चौकोनाला 4 शिरोबिंदू सुद्धा असतात, 1 2 3 4. शिरोबिंदू A, शिरोबिंदू D, शिरोबिंदू C, शिरोबिंदू B. आता चौकोनाचं नाव लिहिताना मी असं म्हटलं की चौकोन PQRS काढा. चौकोन PQRS काढा, म्हणजे आपण असा छोटासा चौकोन काढणार आणि त्याला आपण नाव देणार PQRS. तर याच पद्धतीने, एकाच पद्धतीने नाव द्यायचं. तुम्ही असं नाव दिलं PQRS तर ते चुकीचं आहे, कारण PQRS, R इथे पाहिजे आणि S तुमचा इथे पाहिजे. हे असं नाव नसेल तर तुमची आकृती चुकीची मानली जाते. तुम्ही कोणत्याही एका बाजूने नाव द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे PQRS, ज्या साईडने तुम्ही सुरुवात कराल त्याच साईडने ते पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही असा चौकोन काढला, इथून सुरुवात केलात
इथे दुसरं अक्षर लिहिलात तर तिसरं अक्षर तुमचं इथे आलं पाहिजे, चौथं अक्षर इथे आलं पाहिजे. इथून सुरुवात केलं आहे, पहिलं अक्षर इथे लिहिलं आहे तर तिसरं म्हणजे इथून सुरुवात करून पहिलं अक्षर इथे लिहिलं आहे, दुसरं इथे, तिसरं इथे आणि चौथं इथे असं लिहायचं नाही. आर इथे एस आणि इथे आर, PQRS हे लिहायचं नाही. लक्षात ठेवा, एका क्रमाने एका बाजूने नावं आली पाहिजे तरच आपल्या चौकोनाचं नाव बरोबर येतं. आता चौकोनामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे चौरस. चौरसाच्या चारही बाजू या समान लांबीच्या असतात. चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. चौरसाचे प्रत्येक कोन हा 90 अंश मापाचा असतो. म्हणजे चौरसाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. चौरसाचे कर्ण जे असतात ते समान लांबीचे असतात. म्हणजे थोडक्यात चौरसाचे कर्ण एकरूप असतात. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. त्याशिवाय चौरसाच्या कर्णांना जे चौरसाचे जे कर्ण असतात ते परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे एकमेकांना जेव्हा ते दुभागतात तेव्हा इथे लंब तयार करतात आणि ते परस्परांना दुभागतात सुद्धा. चौरस, चौरस कसा ओळखायचा? ज्याला सर्व बाजू एकरूप समान मापाच्या आणि सर्व कोन काटकोन असतात. पुढचा प्रकार आहे आपला चौकोनाचा आयत. आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात आणि सर्व कोन काटकोन असतात. सर्व कोन काटकोन असतात. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. म्हणजे त्याचा प्रत्येक कोनाचं माप हे 90 अंश असतं. आयताचे कर्ण सुद्धा समान लांबीचे असतात. आयताचे कर्ण जे आहेत ते समान लांबीचे असतात आणि आयताचे कर्ण हे सुद्धा परस्परांना दुभागतात. फक्त दुभागतात, ते लंब दुभाजक नसतात, फक्त दुभागतात. लंब दुभाजक असत नाही. ते आपण नाव देऊया PQRS. कर्ण SQ आणि कर्ण PR एकमेकांना M पॉइंटमध्ये दुभागले आहेत. पुढचा आपला प्रकार आहे समांतरभुज चौकोन. तर समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू या समांतर असतात. म्हणजे बाजू AB समांतरसाठी आपण 2 उभ्या रेषा देणार आहोत. समांतर बाजू DC, तसंच बाजू AD समांतर बाजू BC. त्याशिवाय समोरासमोरील बाजू या एकरूप सुद्धा म्हणजे समान लांबीच्या सुद्धा असतात. BC आणि AD, AB आणि DC, BC आणि AD. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन म्हणजे कोन A आणि कोन C, तसंच कोन B आणि कोन D, कोन B आणि कोन D हे एकरूप असतात. हे कसे असतात? एकरूप म्हणजे समान मापाचे असतात. कोन A आणि कोन D समोरासमोरील म्हणजे सम्मुख कोन. त्याशिवाय याचे कर्ण परस्परांना दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात याचा अर्थ होतो B पासून M आणि D पासून M अंतर समान होतं. C पासून M आणि A पासून M अंतर समान होणार आहे. समांतरभुज चौकोन. पुढचा आपला चौकोन आहे समभुज
चौकोन, ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात म्हणजे समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हटले जाते. यामध्ये सुद्धा याचे समोरासमोरील म्हणजे सम्मुख कोन हे सारखेच असतात. समोरासमोरील कोन हे सारखेच असतात. ए बी सी डी असं आपण नाव देऊया. म्हणजे कोन ए आणि कोन सी एकरूप असतात, कोन डी आणि कोन बी पण एकरूप असतात. याचे पण कर्ण परस्परांना दुभागतात सुद्धा आणि लंब सुद्धा असतात. याचे कर्ण म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. चौरसाप्रमाणे याचेही कर्ण लंब दुभाजक असतात. इथे 90 अंशाचा कोन करतात आणि परस्परांना ते दुभागतात सुद्धा. समभुज चौकोनाचे जे कर्ण आहेत ते म्हणजे बीडी हा जो काही कर्ण आहे तो कोन बी आणि कोन डी या दोघांनाही या दोन्ही कोनांना दुभागतो. या दोन्ही सम्मुख कोनांना काय करतोय दुभागतो. तसंच कोन म्हणजे ए आणि सी या दोन्ही कोनांना ए सी हा जो काही कर्ण आहे तो दुभागतो म्हणजे त्यांना दोन समान भागामध्ये त्यांचं विभाजन करतो. पुढचा आपला प्रकार आहे समलंब चौकोन. आता यामध्ये पी क्यू आर एस हा समलंब चौकोन आहे. याच्यामध्ये पी क्यू आणि आर एस ही ज्या काही सम्मुख बाजू आहेत या समांतर असतात आणि पी एस आणि क्यू आर ह्या समांतर नसतात. म्हणजे ज्या चौकोनामध्ये समोरासमोरील बाजूंची एक जोडी जर समांतर असेल तर त्या चौकोनाला समलंब चौकोन असं म्हटलं जातं. यामध्ये दोन लगतचे कोन म्हणजे कोन पी आणि कोन एस यांची बेरीज 180 अंश असते म्हणजे ते एकमेकांचे पूरक कोन होतात. त्याचप्रमाणे कोन क्यू आणि कोन आर यांची बेरीज सुद्धा 180 अंश असते. पुढचा आपला प्रकार आहे पतंग. यामध्ये या दोन जोड्या आणि ही एक बाजूची जोडी या समान असतात. तसंच एक कर्ण दुसऱ्या कर्णाला दुभागतो. एक कर्ण दुसऱ्या कर्णाला दुभागतो आणि दोन्ही कर्ण एकमेकांचे लंब असतात. दोन्ही कर्ण एकमेकांना लंब असतात. असा जर चौकोन असेल तर त्या चौकोनाला आपण पतंग असं म्हणणार आहोत. दोन बाजू वरच्या दोन बाजू आणि खालच्या दोन बाजू या एकरूप असतात. एक कर्ण दुसऱ्या कर्णाला दुभागतो. दोन्ही कर्ण परस्परांना लंब असतात. असा या चौकोनाला आपण पतंग असं म्हणणार आहोत. पुढचा पॉईंट आहे आपला वर्तुळ. पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ज्या पॉईंटवरून किंवा ज्या बिंदूवरून आपण वर्तुळ काढतो त्या बिंदूला आपण केंद्रबिंदू असं म्हणणार आहोत. त्रिज्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी जी रेषा असते तिला आपण त्रिज्या असं म्हणतो. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी जी रेषा असते तिला आपण त्रिज्या असं म्हणणार आहोत. जीवा वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे आपली जीवा. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे आपली जीवा. पुढचा पॉईंट आहे व्यास. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास असं म्हणतात. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास असं म्हटलं जातं. एस टी
हा आपला व्यास आहे. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्याहीशिवाय त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. आणि वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही व्यास असते. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही व्यास असते.